टू माय न्यू ब्लॉग. तर आत्ताच मी आता उठलो आहे, आता जातो खालती. जरा आवडूया सगळं. शुक्रवार आणि आधी पहिले मासे आणायला जातो. चला बघूया आज कसले मासे भेटतात बाजारात. आणि हे बघा मम्मीने केवढी मोठी लिस्ट दिली आहे. माशासोबत मिरची हे पण आणायचं आहे सगळा बाजार. चला जाऊन येतो. झालेत घरी आणि बघा इथलं जरा एक नट आहे ना, तो लूज झालेला, तर तो जरा कट करून घेऊन येतो गाडीवर. आता ना गॅरेजला तर आलो आहे, पण इथे ना भरपूर नंबर आहेत, तो टाईम लागणार आहे. आंघोळ वगैरे करून झाली आहे, मस्त तयार झालो आहे. आता देवाची पूजा पण केली आहे. आता मस्त जरा नाश्ता करूया. खूप उशीर झाला, आधी सगळी कामं आवरली नंतर सगळं आंघोळ वगैरे केली. चला भूक लागली आहे, नाश्ता करतो. तयारी वगैरे केली आहे आणि आता मी जातोय सिद्धेश्वर फिरायला. तर आज म्हणाला तो देवगडला जाऊया. तिथे एक मंदिर आहे, मस्त मंदिर आहे, तुम्हाला पण दाखवेन. चला मी घेऊन निघालो आहे. आता चला ते देवळाकडे येतो बघूया. ट्रॅफिक जाम झालेला आहे, तर मी हा अडकलास ना कुठेतरी. तर आता सिद्धेश तर मला भेटला आहे आणि हे बघा ट्रॅफिक पण भेटला आहे. भरपूर ट्रॅफिक झाला आहे. आता कधी सुटतो आहे बघू. तर ट्रॅफिकमधनं बाहेर पडलो आहे आणि इथे बघा इथे शांत आहे जरा. आणि इथला आता पाऊससुद्धा नाही आहे. आता आधी पेट्रोल भरलं, तर मी गाडी चालवायला बसतो. तर फायनली पोचलो आहे बघा, श्री सिद्धिविनायक मंदिर पोकरबाव. काय सुंदर मंदिर आहे बघा. आणि खरी मजा ना तुम्हाला दाखवतो खालती आहे. तर आधी पहिलं गणपतीचं दर्शन घेऊया आणि मग तुम्हाला दाखवतो. ते बघा हे आतनं मंदिर, इथे गणपतीची मूर्ती आहे बघा, मस्त आहे मूर्ती. तर आता जाताना पाया पडतो आधी. ही बघा लाईट असल्यामुळे दिसत नाही, थोडं झूम करून दाखवतो. ही बघा मूर्ती मस्त आहे एकदम मूर्ती. आणि बघा वरती वगैरे असं मंडपी लावलेली आहे, सुंदर मूर्ती आहे. तर आता नमस्कार करून घेतला आहे आणि आता खालती जातो. हे बघा तुम्हाला म्हटलं ना खालती मजा आहे एक, तुम्हाला पण मस्त वाटेल. एक नंबर देऊळ आहे, असं कुठेच नसणार. हे फक्त इथेच भेटायला बघायला भेटतं. तुम्हाला दाखवतो आता. हे बघा सगळी अशी हिरवळ आहे खाली जाताना. आणि हे बघा हे एक मंदिर आहे खालती आणि बाजूला बघा पूर्ण पाणी आहे. म्हणजे मंदिर असं पाण्यात आहे आणि हे ना इथे वर्षाच्या 12 महिने पाणी असतं. आणि या पाण्यात ना वगैरे मासे पण आहेत. त्याचा खाली जातो आणि मग तुम्हाला दाखवतो. हे बघा आणि ना इथे बघा शंकराची मूर्ती पण आहे. ही बघा. पण ना मला असं आठवतं आहे की लास्ट टाईम जेव्हा मी लहान असताना आलेलो ना, ही मूर्ती तिथे खालती पाण्यात होती. बहुतेक त्यांनी आता वरती आणली आहे इथे. हे बघा हे पाणी बघा कसं वाहत आहे. ते भरपूर मासे वगैरे पण आहेत. आणि मंदिर बघा काय सुंदर आहे. आता आपण त्या देवळात पण जाऊया. पाण्यातनं उतरून जायला पाहिजे. हे बघा मासे वगैरे दिसत आहेत. कॅमेऱ्यामध्ये एवढं क्लिअर नाही दिसणार. पाणी एकदम स्वच्छ आहे. तर इथे उतरायला परमिशन नाही, पण खालती उतरू शकतो. तर जाऊया तिथे. हे बघा हे बघा इथून जाता येतं खालती. काय मस्त आहे बघा, एकदम थंड थंड पाणी आहे. बघा तिथे ती मूर्ती आहे आणि इथे पाणी. या पाण्यात ना तिकडे जायला लागतं पलीकडे. तर पॅन्ट वर केली आहे, तर उतरतो पाण्यात.
नाही बघा, मासे ना एकदम असे पायाला येऊन चिकटतात, असे गुदगुल्या होतात. मासे टच होतात ना. काय बघा, मस्त वाटतं एकदम. वेगळाच वाटतं रे. इथे ते मासे ना गुदगुल्या करतात, असं वाटतं इथेच थांबावं. आता बघा पाण्यातनं बाहेर आलो आहे. तिथून आलो आपण, इथून इथे बघा. आता नमस्कार करून घेऊया. आणि पाणी असं तिकडे वाहत जातं. इथे असं एक मूर्ती आहे. काय मस्त देव आहे बघा, सुंदर एकदम. बाजूला मस्त पाणी आणि एका बाजूला देव. आणि काय हवं. आणि आता गर्दी पण नाही, कोण नाही, आम्हीच आहे दोघे फक्त. आता कोणतरी येईल. आता सध्या तरी कोण नाही इथे, त्यामुळे मस्त आम्ही दोघेच आहे. आता पाया पडून इकडे आलो आहे. आणि बघा इथे 2 लोक आली आहेत. आता आमचं पण दर्शन घेऊन झालं आहे, आम्ही पण निघतो. ते बघा परत ना मी ते माशांकडनं आहे बघा पुचपा करायला आलो आहे. मस्त वाटतात, गुलगुले होतात पायाला. आता बाहेर पडलो. किती मासे आहेत बघा इथे बघा, मासे उड्या मारतात. नाही दिसत नाही, असे ह्याच्यातच बघा. हे बघा ते दिसतात ना, ते मासे आहेत सगळे. भरपूर खोल आहे या. चला तर निघतो. वरती जातो आधी. हे बघा इथे पण ना देव आहेत. तू मगाशी काय गेलं रे? मगाशी काय गेलं? मंदिर आहे एकदम. आणि असं 2 मंदिर आहे बघा, एक वरती आणि एक खालती. तुम्ही इथे आला तर नक्की या. देवगड तालुक्यात आहे. तू दगडे गावाचं नाव. गणपती मंदिर आहे. वेगळा दिसता का इकडनं? आता हे बघा इथून वरनं दाखवतो तुम्हाला देऊळ. हे बघा वरनं बघा कसं वाटतंय ते. लाईट वगैरे मारली ना देवळावर, ते एकदम चमकत आहे. मस्त दिसतं ना. हे बघा देऊळ सुंदर आहे, एकदम सुंदर. एवढ्या लांब आलो पण मस्त वाटलं एकदम. याच्या आधी पण मी आलेलो, तर सिद्धेश पहिल्यांदा झाला, त्यामुळे म्हटलं चला जाऊया आणि तुम्हाला पण दाखवायचं होतं. आता हे बघा पुन्हा एकदा मूर्ती बघून घ्या. तर वरती आलं. आता आम्ही निघतो. उशीर पण खूप झाला आहे, पटपट घरी जातो. घरी आलो आहे आणि खूप पाऊस मिळाला वाटेत. आता मस्तपैकी जेवतो. चला. तर बघा असं जेवण असेल तर आणि काय हवं. तर मस्त चिंगूचा पुलाव, चिंगूचं सुकं, भाकरी आणि माशाची आमटी. तर बघूनच तोंडाला पाणी सुटलं आहे, त्यामुळे आता मस्त जेवून घेतो. वगैरे तर मस्त झालं आहे. पोटभर जेवतो. आता मस्त एडिटिंग करतो आणि मग झोपतो. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.